व्यासपीठावरील मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते. अविनाश डोळस सर. अविनाश डोळस यांनी एक सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची आपण ओळख करून देता येईल. परिवर्तनाच्या चळवळीशी गेली 40 वर्षे ते संलग्न आहेत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात तसेच नामांतराच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागात सदस्य सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. महासंगर नावाचा कथासंग्रह, लघुकथांचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे. ऑक्सफर्डने प्रकाशित केलेलं हे पुस्तक तेलुगू, इंग्रजीसह जॅपनीज भाषेतही प्रकाशित झाले. आंबेडकरी विचार आणि साहित्य हा पुरस्कार प्राप्त वैचारिक ग्रंथ, मराठीतील दलित कथांचे समीक्षा ग्रंथ, आंबेडकरी चळवळ परिवर्तनाचे संदर्भ तसेच सम्यक दृष्टीतून हे वैचारिक लेखनही त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. दैनिक लोकसत्तामध्ये त्यांनी स्तंभ लेखक म्हणूनही लिखाण याआधी केलं आहे. गाव नसलेला गाव हे नाटकही त्यांच्या लेखणीतून अवतरलेलं आहे. अविनाश डोळस सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. आज अविनाश सर आपल्यात भारतीय राष्ट्रवादाचे वाढते संभाव्य धोके या विषयाची बीजमांडणी करणार आहेत. अविनाश डोळस सरांना इथे आमंत्रित करते. उपस्थित सज्जनो, राष्ट्रवादाची चर्चा आपण 2 दिवस सारखी करतोय. भारतीय राष्ट्रवादासमोरील वाढते आणि संभाव्य धोके यासंबंधी या चर्चासत्रात आपण चर्चा करणार. खरं म्हणजे राष्ट्रवाद आणि नेशन आणि नॅशनलिझम हे भारतासाठी नवीन आहे. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये नेशन आणि नॅशनलिझम ही कन्सेप्ट नाही. आपल्याकडच्या प्राचीन इतिहासामध्ये जरी आपण बघितलं, इंडो आर्यन सोसायटीमध्ये सुद्धा, तरी आपल्या असं लक्षात येतं की या देशामध्ये जे काही संभाव्य समूह आले ते त्यांच्या पद्धतीने वसले, त्यांच्यामध्ये संघर्ष झाले आणि हे संघर्ष काही सनातन संघर्ष राहिले. म्हणजे या सनातन संघर्षामधला एक ऐतिहासिक जो कुठला आयडिओलॉजिकल जो कुठला कॉन्फ्लिक्ट आहे तो भारताच्या इतिहासाच्या संदर्भात जर आपण समजून घेतला तर मला वाटतं आजचे आणि उद्याचे जे कुठले संभाव्य धोके आहेत त्याचे मुळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. आणि तीच लढाई, तपशील बदलतो, फॉर्म बदलतात, पण लढाई तीच आहे, कॉन्फ्लिक्ट तोच आहे. तो आयडिओलॉजिकल आहे बेसिकली. ह्या आयडिओलॉजिकलच्या 2 सूत्रातच सांगायचं. आणि बाबासाहेबांचा जर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासासंदर्भातला जो कुठला दृष्टिकोन आहे, त्यांनी केलेलं जे ॲनालिसिस आहे, ते जर 2 शब्दात सांगायचं तर भारताचा जो इतिहास आहे तो नथिंग बट कॉन्फ्लिक्ट बिटवीन ब्राह्मणिझम अँड बुद्धिझम. ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम ह्या ज्या 2 आयडिओलॉजी आहे त्याच्यामधला कॉन्फ्लिक्ट हा सातत्यानं या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे अशोकाला तेव्हा बुद्धाचं जे कुठलं तत्त्वज्ञान होतं, जी कुठली व्यवस्था होती त्याला मान्यता होती. आणि तीच परंपरा पुढे आपल्या असं लक्षात येईल की शुंगमित्रांनी रथाचा खून करून ती संपवली आणि परत वैदिक धर्माचं म्हणजे त्या आयडिओलॉजीचं सुरुवात झाली. म्हणजे राज्यसुद्धा आपल्याकडे जे काही झालं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा कॉन्फ्लिक्ट महत्त्वाचा आहे. म्हणजे शपथा घेतलेल्या, प्रतिज्ञा केलेल्या की मी याला यात ठार करल किंवा याला सिंहासनातून बाद करल, ह्यासुद्धा या आयडिओलॉजीशी संबंधित आहे. म्हणून भारतीय इतिहासामधला सगळा संघर्ष जर आपण या दृष्टिकोनातून बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याकडे जरी नेशन ही कल्पना नव्हती, पण राज्य आणि तो जो समूह होता त्या समूहामधला जो संघर्ष होता हा 2 आयडिओलॉजीचा संघर्ष. आणि आपण भारतीय लोक कधीही या संदर्भातला एक गांभीर्यानं जो विचार करायला पाहिजे तो नाही करत. आपण तपशिलाचं बोलतोय, आपण किंगडमचं बोलतोय, आपण जातीव्यवस्थेचं फक्त बोलत असतो.
पण याचा आयडिओलॉजिकलच हा संघर्ष आहे आणि हा सनातन संघर्ष आहे असा मी शब्द वापरतो. कंटिन्युटी आहे त्यात. कधीही आयडिओलॉजी यशस्वी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थेरीचाच जर आधार घ्यायचा तर त्याची अशी मांडणी करता येते की दिस इज काउंटर अँड काउंटर रिव्होल्युशन. म्हणजे त्याला काउंटर करत जातं प्रत्येक ही आयडिओलॉजी प्रत्येक वेळेस दुसऱ्या आयडिओलॉजीला. म्हणजे बुद्धिझमचा पाडाव करायला शंकराचार्यांचा उदय हा सुद्धा काउंटर रिव्होल्युशनचा भाग आहे. म्हणजे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हे जर आपण कन्सेप्ट बाबासाहेबांच्या जर आपण गृहीत धरली तरी आपल्याला मांडणी करणं सोपं होईल. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की आपल्याकडचे जे संघर्ष होते हेच संघर्ष आहे. आजही तोच संघर्ष आहे. नाव वेगळं असेल, डेमोक्रेसी असेल, संसदीय लोकशाही असेल आणि वैदिक असेल किंवा ब्राह्मणी धर्म म्हणा, ब्राह्मणी परंपरा म्हणा. नेते बदलतील, प्रवक्ते बदलतील, पण आयडिओलॉजीशी एक नातं सातत्याने इतिहासापासून आत्तापर्यंत मोदीपर्यंत आपल्याला असं म्हणता येतं ते मांडता येऊ शकतं. आता हा इतिहास जर आपण समोर ठेवला तर मग आपल्याकडे इथं दोनच अशा बाजू आहेत आणि त्या दोन बाजूला कोण जातं याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. उद्याचे धोके आणि धोक्यातून संभाव्य धोक्यातून बाहेर पडणं सुद्धा. म्हणजे बाबासाहेबांचाच परत आधार जर मी घेतला तर आपल्याला असं मांडता येईल की या भारतीय समाजाच्या 3 सेक्शन्स आहेत. 4 सेक्शन आहे पण 3 सेक्शन आपण असं म्हणू. पहिला जो सेक्शन आहे तो ज्याचा इतिहासच लिहिला नाही. या तिन्ही सेक्शनचा इतिहास लिहिला नाही असं परत एक आक्षेप आहे. म्हणजे हू वेअर शूद्राज, व्हॉट इज देअर ओरिजिन, हाऊ दे कॅम इन फोर्थ वर्णास, काहीच नाही. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही हिस्टॉरियननी त्याच्यावर लिहिलं नाही आणि ज्या हिस्टोरियननी फॉरेनच्या हिस्टोरियनला मदत करायची त्यांची केलेली नाही. त्याच्यामुळे तो इतिहास नाही, नॉमॅडिक ट्राईबचा इतिहास नाही. आणि आपल्याकडे जो ओबीसी, आता आपण ज्याला ओबीसी म्हणूया, ज्याला नॉन ब्राह्मीण म्हणूया, असा जो कुठला 52-60% जो कुठला समूह आहे ज्याला आता शूद्र म्हटलं जातं त्याचाही इतिहास नाही. हा इतिहास न लिहिणं इथूनही आपल्याला या रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन आणि या आयडिओलॉजीचा संघर्ष लक्षात येत आहे. कुठली गोष्ट लक्षात घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची हे सुद्धा इतिहासामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणून आत्ता इतिहास बदलतो असं नाही. इतिहासाचं इंटरप्रिटेशन आत्ताच बदलतं असं नाही. ते फार पूर्वीपासून इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या असं लक्षात येईल की हा कॉन्फ्लिक्ट मग आजच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला समजावून घेतो आहे. पण याचे जे बीज आहेत ते प्राचीन याच्यापासून आहे आपल्या इतिहासामध्ये. आणि आपण जे जगत आलो किंवा जे जीवनाच्या जे कुठले हे वे ऑफ लाईफ जी आपण स्वीकारली, आपण जी वे ऑफ लाईफ स्वीकारली त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येईल की इंग्रज येईपर्यंत आपल्याकडे असंच होतं, हे सगळं या पद्धतीचं होतं. इंग्रज आल्यानंतर 2 गोष्टी बदलल्या जेणेकरून आपल्याला परत एकदा त्याचा विचार करावा लागला. सार्वत्रिक शिक्षण हा एक भाग आणि गुन्ह्याप्रमाणे शिक्षा कायदा हा दुसरा भाग इंग्रजांचा फार महत्त्वाचा. आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेला भारतातला मिडल क्लास की जो रोल करतोय. आणि हा मिडल क्लासचा रोल हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे बाबासाहेबांचं परत आधार जर घ्यायचा तर मी असं मांडल की कोण समाज बनवतो, तर ते म्हणतात की रूलर बनवतात का, ते म्हणतात नाही. अनिलेशन ऑफ कास्टमधलंच मी कोटेशन घेतो. मग कोण बनवतं? जे ब्युरोक्रॅट आहेत ते बनवतात का, तर तेही परिवर्तन नाही घडवणार. मग धर्माचे जे संस्थापक असतात किंवा मठाधिपती असतात ते बदलतात का, तर तेही नाही बदलत. तर समाजामध्ये जो आदर्श निर्माण करतो असा जो इंटेलेक्च्युअल क्लास असतो, तो क्लास जे आदर्श निर्माण करतो त्या आदर्शपर हुकूम समाज त्याचं अनुकरण करत असतो आणि म्हणून परिवर्तन होत असतं. म्हणून हा जो मिडल क्लास तयार झाला, इलाइट क्लास तयार झाला, विशेषतः बंगालपासून आपल्याकडे तयार झाला. बंगाल ही त्याची कर्मभूमी आहे इलाइट क्लासची, मध्यमवर्गाची. इंग्रज पहिल्यांदा तिथं आले आणि तिथं जे काही तिथे जे काही चर्चा झाली त्याच्यातून जे काही आणलं त्याच्यात आपल्या परत लक्षात येईल की हे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशनच्या प्रमाणे आपल्याला परत लक्षात घेता येईल
की ब्राह्मणिझम वर्सेस नॉन ब्राह्मणिझम असं आपण त्याला म्हणूया, किंवा वैदिक धर्म विरोधात डेमोक्रेसी असे आत्ता मागणी आपल्याला करता येऊ शकेल. असा जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्या एका बाजूला रिफॉर्मिस्ट झाल्या, पण त्याच्याच बरोबर परकीय नको हा नेटिव्हिजम ज्याला आपण म्हणूया, मुलकीवाद ज्याला म्हणूया, तो जन्माला आला. आणि त्याचा आधार परत वैदिक परंपराच होती, वैदिक धर्मच होता. आणि वैदिक धर्माचं जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व, जातीचं आणि वर्णाश्रमामधलं जे जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व मिळतंय त्याचं वर्चस्व कायम राहावं हे सातत्याने एक सूत्र आपल्या लक्षात येईल. कसंही असो, कुठलीही व्यवस्था कुठलीही असो, पण जो वैदिक धर्म मानणारा ब्राह्मण आहे, विशेषतः ब्राह्मण वर्ग, हा सातत्यानं प्रिव्हिलेज क्लास असला पाहिजे, रूलमध्ये सुद्धा तो असला पाहिजे, ही सूत्र आहे. त्याचं वर्चस्व तुम्ही मान्य करा. म्हणून श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे ग्रेडेजिझम हा त्याचा स्थायी भाव आहे. आणि तो परत पाप पुण्याशी जोडलेला आहे. कारण तो नुसता याच जन्मात आलेला नाही, मागच्या जन्मात आला म्हणून तू कावळा झाला, मागच्या जन्मात आला म्हणून तू कुत्रा झाला, मागच्या जन्मात आला म्हणून तू मातंग झाला, मागच्या जन्मात आला म्हणून तू अमुक अमुक झाला. आणि मी ब्राह्मण म्हणून जन्मलो कारण मागच्या पुण्याचा हा भाग आहे. हे सातत्यानं कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे तो सातत्याने या विचारसरणीच्या पाठीमागे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की तिथं जे काही ब्राह्मण समाजाची चळवळ निर्माण झाली त्याच्यामध्ये 1870 आपल्या केशवचंद्र सेन म्हणून एक फार मोठे ब्राह्मण समाजाचे नेते आहेत, ज्यांनी ब्राह्मण समाज हा इंग्लंडमध्ये सुद्धा रिप्रेझेंट केला आहे. राणीबरोबर ब्रेकफास्ट केला, इतका तो मोठा माणूस आहे. आणि मग आपलं असं लक्षात येते की त्यांनी एक मांडणी केली, ती फार महत्त्वाची आहे. कोटेशन मी वाचत नाही, तपशिलात जात नाही, फक्त मी काही संदर्भ देऊन पुढे जात आहे. त्यानं मांडणी अशी केली की ख्रिश्चॅनिटी चांगली आहे, ख्रिश्चॅनिटी चांगली आहे, ख्राईस्ट चांगला आहे, जीजस चांगला आहे, सो सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. आणि इंग्रजांचा उद्धार त्याने केलेला आहे ऑलरेडी इंग्लंडमध्ये, आणि इंग्रजांबरोबर तो भारतात आलेला आहे आणि आता आपलाही उद्धार करण्याची शक्यता आहे. इथपर्यंत त्यांची मांडणी आहे. पुढे त्यांनी अशी मांडणी केली की ज्याच्यामध्ये आपल्याला हे बीज दिसतंय, पण तो परकीय आहे, तो इथला देव नाही. आणि म्हणून आपल्याला इथला देव, इथला धर्म हा आपल्याला प्रस्थापित करावा लागेल किंवा पुढाकार घेऊन त्याला त्याची मांडणी करावी लागेल. आणि म्हणून तो परकीय आहे, आणि परकीय म्हणून तो आपला नाही, या पद्धतीचा एक सिद्धांत या केशवचंद्र सेननी त्यावेळेस मांडला आणि तो फार लोकप्रिय झाला, ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला. त्याची मांडणी हीच होती की हे जे परकीय आलेत, रूलर आहेत, हे परकीय आलेत आणि यांनी जर आपल्याला हे केलं, त्यांनी जर आपल्यावर राज्य केलं आणि ते जर ख्रिस्त आपल्याकडे आणले तर आपण ख्रिस्ती होऊ, ख्रिश्चन होऊ. आणि ख्रिश्चन झालं तर मग आपलं काय? ख्रिश्चॅनिटीमध्ये जाती नाही, जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता नाही, पाप पुण्याची कल्पना वेगळी आहे. पाप पुण्याची कल्पना आहे पण वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी अशी मांडणी केली की आता हे आम्ही स्वीकारू शकत नाही, हे आपण नाकारलं पाहिजे. याच्यातून आपल्याला नेटिव्ह वर्सेस जे कुठले परदेशी होते, परकीय होते, यांचा एक संघर्ष आला. आणि ते एक सूत्र आपल्याकडं सातत्यानं मांडलं गेलं, म्हणजे नॅशनल काँग्रेसपर्यंत, तर ते आत्ताच्या RSS पर्यंत हे सूत्र मांडलं जातं. जे परकीय आहे ते आपले नाहीत, कारण त्यांचा धर्म वेगळा, त्यांचा देव वेगळा, आणि ते हिंदू नाहीत, म्हणजे इथल्या फोल्डमधले नाहीत. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की हा सगळा जो वाद आहे हा परत इलाइट क्लासचा वाद आहे. नॅशनलिझम किंवा नेशन ही थेरी मांडणारेच इलाइटच आहेत. सर्वसामान्य माणसं ह्या थेरीमध्ये गेलेले नाहीत, पडलेले नाहीत. म्हणून नॅशनलिझम हा फॉरेन कन्सेप्ट जरी असली, बाहेरची कन्सेप्ट जरी असली, तरी आपल्याकडे ती निगेटिव्ह पद्धतीनं इंग्रजांना विरोध करणारं, ख्रिश्चॅनिटीला विरोध करणारं असं म्हणून जे कुठलं आहे नेटिव्हने, त्या पद्धतीनं आपल्याकडे एक मांडणी करण्यात आली. आणि तीच मांडणी आपल्याकडे सातत्यानं राहत गेली. म्हणजे आपण पुढच्या लक्षात येईल की टिळक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला तो प्रॉब्लेम आलेला नाही नॅशनल काँग्रेसमध्ये सुद्धा.
कारण ते जे श्रेष्ठत्व आहे ते नेत्यांच्या निमित्तानं सुद्धा मान्य केलेलं आहे आपल्याकडे. म्हणजे टिळक असोपर्यंत आपल्याकडे प्रॉब्लेम आलेला नाही आहे नेतृत्वाचा. नेतृत्वाचा प्रॉब्लेम आला गांधी आल्यानंतर. आणि गांधी येणं हा परत त्या धर्माच्या शास्त्राप्रमाणे हा विद्रोह आहे, ऑड आहे. वैश्य माणूस नेता होणे हाच आपल्याकडे धर्माच्या दृष्टीनं धर्म आज्ञाच्या पलीकडे भंग केल्याचा तो गुन्हा आहे गांधींचा. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की टिळकांच्या अनुयायांनी जेव्हा गांधींना न स्वीकारायचं नाही असं जेव्हा तो वेगळा टिळकांची जी भक्ती होती त्याच्यापेक्षा एक सांस्कृतिक आणि धार्मिक कारण असं होतं की गांधी हे ब्राह्मण नव्हते. म्हणून तुमच्या लक्षात आलंय पुण्याच्या लोकांचे नावं जरी बघितले तर गाडगीळ बिडगीळ जर आपण सोडले तर ते गांधींचे अनुयायी झाले नाही, नॅशनल काँग्रेसमध्ये राहिले नाही. त्यांनी टिळक काँग्रेस काढली, त्याचा पराभव झाला. पण शेवटी गांधी सरपास केले. गांधींचं मोठेपण असं की या स्ट्रक्चरला छेद देणारं जे काही व्यक्तिमत्व होतं कास्ट सिस्टीम आणि वर्ण सिस्टीम आणि याला, त्याच्यात गांधी आले. आणि गांधींमुळे परत एक अशी गोष्ट झाली की वैश्य माणूस ज्याला कसलीच परंपरा नाही, धर्म आज्ञा नाही, असा माणूस नेतृत्व करायला लागलं. ही आपल्या दृष्टीनं पॉझिटिव्ह गोष्ट भारतातल्या नेशनमध्ये किंवा भारताच्या ह्याच्यात झाली. म्हणून गांधी वेलकम आहे. गांधींचं लिमिटेशन मान्य करून सुद्धा या व्यवस्थेनं बघितलं तर गांधी वेलकम आहे. पण गांधींचा जो सुद्धा भाग जो राहिला त्याच्यामध्ये नेशन किंवा नॅशनॅलिझम हा नाही आलेला. काँग्रेसच्या याच्यामध्ये नॅशनॅलिझम हा त्यांची थेरी नाही, त्यांचं ध्येय नाही. परकीय लोक गेले पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याच्याबरोबर आपण स्वावलंबी झालं पाहिजे. या पद्धतीची टिळकांची जी भूमिका होती तीच गांधींची विस्तारित भूमिका. टिळकांचं परत एक गोष्ट जाता जाता विसरून जाईल म्हणून फक्त सांगून ठेवतो की टिळक तसे सनातनी असं म्हणूनच आपल्याला चित्रित केले गेलेलं, स्वराज्याची चळवळी म्हणून. पण टिळकांचा केसरी जर आपण बघितला तर रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर टिळकांना त्या क्रांतीबद्दलचं जे आकर्षण आहे ते आपल्या लक्षात येईल. आणि टिळकांनी असं त्यावेळेस लिहिलं की त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि दुसरं वाक्य त्यांचं फार महत्त्वाचं आहे की आपल्याकडच्या वर्णाश्रमचा सुद्धा नव्यानं एक विचार केला पाहिजे, कारण आता जुनं आहे ते चालणार नाही. म्हणजे परिवर्तन होऊ शकतं, परिवर्तन होणं आहे ते आपल्या हातात नाही, याची एक जाणीव टिळकांपासून झालेली. आणि टिळक त्या पद्धतीनं होते, गांधींनी ती अंमलात आणलेली. त्याच्यामुळे गांधींचा जो नॅशनॅलिझम आपण ज्याला नेशन म्हणू, ही जी कन्सेप्ट भारतात आली त्याचा भाग असा की सर्वांना समान धर्माच्या किंवा याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एका परकीय राज्याच्या विरोधात उभं करणं एवढंच त्यांचं राहिलं. त्याच्यामुळे गांधी आणि त्यांची काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा ज्याला आपण म्हणूया, हीच आपली एक मेन स्ट्रीम झाला. आणि या मेन स्ट्रीममध्ये आपल्या असं लक्षात आलं की असे अनेक विचार पुढे आले आणि ज्यांना गांधींचा हा मेन स्ट्रीम सर्वसमावेशक घेऊन जे मध्यम मार्ग होता, आपण त्याला मध्यम मार्ग म्हणूया, ते धर्माला मानत नव्हते की नाही, मानत होते. पण धर्मामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आणि ब्राह्मण म्हणतील तेच अधिकार हा गांधींनी काढून घेतला होता. त्या दृष्टीनं धर्माला शंकराचार्याकडे ते कधीच गेले नाही प्रश्न विचारायला आणि प्रश्न सोडवायला सुद्धा. ते म्हटले माझ्या मनाचा जो कुठला अंतर्मन आहे ते जे मला सांगल ते. आणि म्हणून अस्पृश्यता आहे की नाही ते शोधत बसले नाही, चर्चा करत बसले नाही. ते म्हटले हा कलंक आहे, हा नाही गेला पाहिजे. म्हणून गांधींचा परत दुसरा जो हस्तक्षेप गांधींनी केला की ज्याच्यातून आपल्या असं लक्षात येईल की गांधी विरोधही झाला आणि त्याच्यातून त्यांचा खूनही झाला. त्याच्यामध्ये असं की धर्माचा भाष्यकार सुद्धा मी, जे धर्माला मान्य नाही, जे इथल्या व्यवस्थेला मान्य नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की गांधी हे नुसते ऑड होते असं नाही, गांधींनी दुसरे माणसं बरोबर घेतले, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याबरोबर, ते नाही. काँग्रेसची चळवळ पारतंत्र्याच्या विरोधात किंवा ब्रिटिशांच्या विरोधात उभी केली, तो भाग होता. पण त्याच्याचबरोबर धर्माचा भाष्यकार सुद्धा मीच आहे, हे धर्माला मान्य नसलेलं आणि इथल्या जातीवरच्या जन्मानं श्रेष्ठत्व मानणाऱ्या विचारसरणीला, ब्राह्मणिझमला जे मान्य नाही ते गांधींनी प्रत्यक्ष अंमलात आणलं. असं नाही म्हटलं मी मानत नाही, पण ते शंकराचार्याकडे तो प्रश्न घेऊन गेले नाही किंवा कुठल्याही मुंजेंकडे गेले नाही की हिंदू महासभेला विचारलं नाही, जे म्हणत होते की आम्ही हिंदू महासभेचं आहे, ते नाही.
त्याच्यातून एक आपल्याकडे निघाला की एक व्यवहारी मार्ग स्वराज्य मिळवण्याचा आणि सगळ्यांना त्याच्यात सामावून घेण्याचा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, हा पहिला प्रयत्न आपल्याला नॅशनल काँग्रेसने केला आणि तोच आपला मेन स्ट्रीम राहिला आपल्या देशात. त्याचं कारण असं, आणि त्याच्यातून तुमचं नेशन किंवा ही जी संकल्पना फार त्यांनी मांडली नाही, देश-बीश नाही मांडला. कारण आपल्याकडे अशोकाची परंपरा होती, त्याच्यानंतर अकबराची परंपरा होती, त्यानंतर ब्रिटिशांची. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपण एक टेरिटरी म्हणून आलेलोच होतो. त्याच्यामुळे नेशन असं म्हणण्यापेक्षाही हे आमचं स्वराज्य, पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य याच्यातला हा संघर्ष आहे. आणि आम्ही आमचं राज्य करू, हा नेटिव्हिजम त्याच्यातही आहे. आणि त्याच्यातून एक असलं की मी परत सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करतोय, अशा पद्धतीची भूमिका नॅशनल काँग्रेसने घेतली नाही. म्हणजे 1920 अस्पृश्यता मानणार नाही याच्या संदर्भातला काँग्रेसचा ठराव शिंदेंच्या प्रयत्नाने जरी आला, पण तो काँग्रेसने केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचे अनेक ठराव सर्वांना सामावून घेणारे असे राहत गेले आणि त्याच्यातून आपलं नेशन किंवा आपल्याकडचा देशाबद्दलचं जे प्रेम हे आपलं तयार झालं आणि त्याच्यातून आपली मानसिकता, भारतीय मानसिकता तयार झाली. आणि मग आपलं असं लक्षात येईल की नॅशनल काँग्रेस हाच आपलं मेन स्ट्रीम राहिला. पण आपल्यातले ते जे विरोध होते ते परत लक्षात घ्या की हा केशवचंद्रांनी मांडलेला जो कुठला सिद्धांत होता तो पुढे सावरकरांनी मांडलेला आहे. आणि सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी केलेली. म्हणजे गांधींचं महत्त्व किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं महत्त्व त्या दृष्टीने आपल्याला अधिक महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय काँग्रेस ज्यावेळेस ती भांडत होती किंवा जी काही मांडत होती ती ब्रिटिशांच्या विरोधात जात होती, पण सगळ्यांनी नॅशनल काँग्रेसचं नेतृत्व नव्हतं स्वीकारलं. हा जो गट होता जो आज रिप्रेझेंट करतोय जनमानस श्रेष्ठत्वाचा पाप पुण्याच्या भागातला, हा जो विषमतेचा पुरस्कार करणारा हा जो ब्राह्मणिझम आहे, ह्या ब्राह्मणिझमचं नेतृत्व आपल्याकडे लक्षात येईल की हिंदू राष्ट्र म्हणून जी संकल्पना सावरकर मांडत होते आणि ते परत आपल्याला असं लक्षात येईल की हिंदू महासभेच्या प्रमुख म्हणून मांडत होते. म्हणून हिंदू महासभा हा एक सेक्ट सातत्यानं अँटी नॅशनल आपण ज्याला म्हणूया किंवा सर्वांना सामावून न घेणारा, जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व आणणारा आणि वर्चस्वासाठी संघर्ष करणारा असा जो ग्रुप होता तो धर्माधिष्ठित राष्ट्र मानत होता आणि तो त्याच्यासमोर हिंदू राष्ट्र होता. साहजिकच तुमचे शत्रू ठरले जे आता 1925 गोळवकरांनी पुढे ते कोडिफाय केलेत की कोण कोण शत्रू आहेत. 3 शत्रू सांगितलेत. पहिला शत्रू कोण आहे? ख्रिश्चन आहे, कारण तो परकीय आहे. तीच लाईन यांनी अधिकृत केलेली कुणी, गोळवकर गुरुजींनी बंच ऑफ थॉटमध्ये. त्यांनी असं सांगितलं की हे 3 शत्रू आहे, यांचा पाडाव करणं तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. म्हणजे कार्यक्रम बदलला नाही, गोळवकर गेले म्हणून बदलला असं नाही, केशवचंद्र होते म्हणून बदलला असं नाही. सावरकरांच्या वेळेस तीच होती, तीच मांडणी होती, तीच गोळवकर मांडत होते 1925 नंतर. आणि 1925 नंतर आपल्याला असं लक्षात येईल ब्राह्मणालाच असं वाटलं, ज्यांना वर्चस्व वाटत होतं त्यांना हिंदू महासभेचा जो पराभव झाला होता, पुढं हिंदू महासभेचा पराभव झाला. तुमच्या लक्षात आलं की लोकांनी, भारतीय लोक तसे हुशार आहेत, चांगले आहेत, म्हणजे त्याला आपण कितीही म्हटलं तर ते सहजीवन हा जो भारतातली एक ट्रॅडिशन आहे, मतभिन्नता असू नये, विविधता असू नये, अनटचेबिलिटी असू नये, बायका आणि पुरुष समान नाही असं असू नये, सहजीवनाचा एक जो कल्चर आहे ते भारतीय कल्चर आहे खास. त्याला बुद्ध, जैन याची फार मोठी परंपरा आहे, पण सहजीवन हे मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ही सहजीवनाची जी कल्पना होती, सहजीवनाची, ती यांना अमान्य आहे, वर्चस्वाचीच मान्य आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की हिंदू महासभेला लोकांनी स्वीकारलं नाही. म्हणजे पुढे सावरकर सुद्धा फटकून राहिले हिंदू महासभेतून. त्याचे बाकीचे कारण आहे, पण त्यातलं एक कारण आहे की लोकमान्यता हिंदू जरी म्हटलं तरी हिंदू महासभेला नाही मिळाली, ती मिळाली काँग्रेसला. 37च्या इलेक्शनमध्ये, पुढं जर गेलं तर 46च्या इलेक्शनमध्ये, म्हणजे शेवटपर्यंत आपण 52च्या इलेक्शन, 52ला तर हिंदू महासभा संपलेलीच होती, जनसंघाचा उदय झाला होता. त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की ही जी कुठली
ब्राह्मणिझम मानणारे जे कुठले वैदिक ब्राह्मण, पण ब्राह्मणांमध्ये तो फरक करूया आपण, विशेषतः वैदिक परंपरा मानणारे, ब्राह्मण वर्चस्व मानणारे, ही जी परंपरा होती हिचा संघर्ष सातत्यानं राहत गेला. गांधींनी सावरकरांचा पराभव केला असं आपण म्हणूया. म्हणजे या जे मेन स्ट्रीम होती यांनी पराभव केला, हे आपल्याकडचं फार मोठं महत्त्वाचं प्लस पॉईंट आहे. आणि सावरकर आणि जिना दोघेही एकाच लाईनीत आहे. दोघेही धर्माधिष्ठितच राष्ट्राची संकल्पना 20व्या शतकात मांडत आहे. जेव्हा जगामध्ये ख्रिश्चन धर्म हा पॅन ख्रिश्चनिझम होत नाही, इस्लाम हा पॅन इस्लाम होत नाही असं सिद्ध झालं, तेव्हा हे मांडतायत की हिंदू राष्ट्र आणि किंवा जिना मांडतायत की मुस्लिम इस्लामावर आधारित धर्माधिष्ठित राष्ट्र याची निर्मिती झाली. त्याच्यातला व्यवहार म्हणून जिना सक्सेस झाले असं आपण म्हणूया, व्यवहार म्हणून, तत्वता नाही. जसं आदल्या लोक यांनी वक्त्यांनी सांगितलंय की तार्किकदृष्ट्या आपण ते स्वीकारली नाही ती थेरी. आणि कुणीतरी बाबासाहेबांचा उल्लेख केला तर लेट मी क्लिअर इट ऑल्सो की थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये पाकिस्तान केलं तर काय होईल, पाकिस्तान नाही केलं तर काय होईल, आणि याच्यातून आपल्याला मार्ग काय. अरे बापरे. ओके, मी आटपतो घेतो, यांचा मेसेज आलाय. सांगायचा मुद्दा असा की हा तुमचा सगळा कॉन्फ्लिक्ट येतो आहे. हा कॉन्फ्लिक्ट येतो आजच्या संदर्भामध्ये किंवा उद्याच्या संदर्भामध्ये कसा राहणार. म्हणून कास्ट इज नेशन, मुळात आपल्याकडे कास्ट इज नेशन आहे, भारत हा नाही. ह्या कास्टच्या आणि धर्माच्या पलीकडे जाण्याचा गांधींचा एक प्रयत्न होता, आपण असं म्हणूया. नंतर आपल्याकडे असं लक्षात येईल की कम्युनिस्टांचा एक मोठा आपल्याकडे प्रयत्न झाला, कम्युनिझम चळवळीचा. पुढं काँग्रेसमधून फुटून आलेल्या समाजवाद्यांनी एक प्रयत्न केला, आणि पुढे आपल्याला लक्षात येईल आंबेडकरी मुव्हमेंटने तो एक मोठा प्रयत्न केला. म्हणून या 3 मुव्हमेंट यांच्यावर उद्याचा धोका टाळायचा की नाही हे अवलंबून आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये हे 3ही क्षीण झालेले आहे. समाजवादी जवळजवळ संपले, कम्युनिस्ट बंगालपासून आणि याच्यापासून हारल्यापासून ते डिमॉरलाइज झालेले आहे. म्हणजे तत्वज्ञान नाही म्हणत, पण एक पॉलिटिकल फोर्स म्हणून. आणि डेमोक्रेसीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की डेमोक्रेसीमध्ये जर तुम्हाला आजच्या संदर्भामध्ये आजच्या ज्या हुकुमशाही आणि डिक्टेटरशिपकडे चाललेले आहेत, जे आहे वर्णवर्चस्वाचाही एक सिद्धांत घेऊन चाललेले, जी कुठली डेमोक्रेटिक वेनं सत्तेवर आलेली सत्ता असं, तिचा पाडाव करायला परत पॉलिटिकलच तुम्हाला करावा लागणार. सांस्कृतिकाने असा पाडाव करून नाही जमणार, तुम्हाला तो पॉलिटिकलच सोल्युशन करावं लागणार. म्हणून आजच्या संदर्भामध्ये हा वाढता धोका आहे की तुमची डेमोक्रेसीच राहत नाही, आणि राहिली तरी ती पहिल्या स्टेजला ती अध्यक्षीय लोकशाही बनवण्याचा प्रयत्न राहील. कारण जन्मानं एक माणूस जर श्रेष्ठ असला आणि धर्माधिष्ठित जर समाज असला तर तो त्याला निवडून देऊ शकतोय. आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी, जेव्हा ते डिस्कशन झालं त्यावेळेस पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा जो आग्रह झाला आपल्याकडं, तो आपला जो कुठला भारतातले सगळे समूह यांचा विचार करून झालेला आहे की एक माणूसच नाही होणार. कारण हिरोइझम ही दैवताचं पूजणारे आपण आहोत. आपण ताबडतोब नारळ बिरळ फोडायला लगेच लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून साहजिकच हा समूह जोपर्यंत प्रबोधन होत नाही आणि हा समूह जोपर्यंत लोकशाहीचा जे अधिकार मिळाले, फ्रँचाईज मिळाले, मताचा अधिकार सावरीन, तो जेव्हा जोपर्यंत अंमलात आणत नाही तोपर्यंत आपल्याकडे तो धोका असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून डेमोक्रेसी पण पार्लमेंटरी डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेटिव्ह आहे पण पार्लमेंटरी डेमोक्रेसी, ते लोक मग नेता निवडून देतील, मग तो परत ब्राह्मणच निवडून देतील याची शक्यता कमी. आजही आपल्या असं लक्षात येईल की ब्राह्मण नुसता जन्मानं ब्राह्मण असला नाही, पण ब्राह्मणी परंपरेचा विचाराचा माणूस तिथं आणता येऊ शकतो, हे आज सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की पुढे ही डेमोक्रेसीच राहणार नाही, तुमचं स्वातंत्र्य राहणार नाही. कारण आम्हाला समता मान्य नाही, आम्हाला बंधुभाव मान्य नाही. जो बाबासाहेबांनी नवा समाज निर्माण करण्याचा 1950 मध्ये जे कायदेशीर स्वरूप दिलं, त्याला मी कायदेशीर स्वरूप म्हणून राष्ट्र बनलं नाही, पण हे राष्ट्र बनवावं लागेल तरच आपला पराभव आहे, तरच आपला अस्तित्व आहे. कारण एरवी आपल्या टोळ्या आणि आपले जाती हे जातीयुद्धाकडेच जाणार आहे. म्हणून सर्वात अगोदर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जो प्रश्न आला होता तो असा होता, आणि बाबासाहेबांना त्याचं क्रेडिट जे लोकांनी दिलं त्याचं असं की हे सगळ्यांना समान बांधणारं काय असू शकतं. त्यांनी सांगितलं जुनं नाही चालणार,
नवाच समाज निर्माण करावा लागणार आहे, समताधिष्ठित समाज रचना तुम्हाला तयार करावा लागणार आहे. आणि धर्म जरी मांडला का हा धर्म नाही चालणार. जो विषमतेचा पुरस्कार करतो तो अँटी डेमोक्रेसी. म्हणून डेमोक्रेसी टिकायचं असेल, स्वातंत्र्य टिकायचं असेल, व्यक्ती स्वातंत्र्य टिकायचं असेल, उन्नती करायची असेल तर डेमोक्रेसी हाच एक सर्वात जवळचा मार्ग आहे. आणि तो मार्ग जोपर्यंत तुमची नीती डेमोक्रेसी होत नाही तोपर्यंत नाही चालणार. म्हणजे नुसतं धर्म किंवा मी धर्म मानत नाही, मी अमुक मानत नाही असं म्हणून नाही, तर हे जे व्हॅल्यूज आहे हे माझ्या जीवनाचे व्हॅल्यू होतील तेव्हाच तो खऱ्या अर्थानं त्याला म्हणून 14 ऑक्टोबर 1956चं धर्मांतर या दृष्टीनं सुद्धा आपण बघा की समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हे मूल्यच नाही भारतीय समाजामध्ये. इंडिव्हिज्युअल मानत होते, इंडिव्हिज्युअल लोक मानत होते, पण समूहच नाही, अब्सेंट आहे. आणि या अब्सेंट असलेल्या याच्यामध्ये डेमोक्रेटिक राईट मागणारा आणि ती जीवननिष्ठा मानणारा, ते जीवनमूल्य मानणारा, तो वे ऑफ लाईफ मानणारा बुद्धिझम त्यांनी दिला. आणि मग तो नीतीच्या संकल्पामध्ये तो एक फोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणून आज आपल्याला सर्वात मोठी जर आशा असेल या सगळ्या संभाव्य धोक्यातून टाळण्याची, तर हा जो आंबेडकर अनुयायी बुद्धिस्ट म्हणून जो स्वतःला मानतोय आणि हे तत्व माझ्या जीवनाचे आहे, तो आज संघर्षमय आहे. आणि तेवढी एक मोठी आशा आहे तर इतिहासानं आपल्याला देऊन ठेवलेली आहे. आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की आपल्याला जर हे थांबवायचं असेल आणि इथं जर आपल्याला समता प्रस्थापित करायची असेल तर आहे तो समाज नाही, तर पहिल्यांदा आपल्याला जाती हाच आपला मोठा धोका आहे. जातीत विवाह हाच मोठा धोका आहे. त्याच्यामुळे जाती अंताची लढाई परत एकदा आपल्याला जर डेमोक्रेसी आणि हे सगळं टिकवायचं असेल तर आपल्याला परत एकदा सुरू करावा लागेल. तो सोशलिस्टांनी, कम्युनिस्टांनी आणि आंबेडकरवाद्यांनी परत एकदा नव्यानं विचार करावा लागणार आहे. आणि जो 52% ओबीसी आहे त्याचं प्रबोधन आणखी करावं लागणार आहे. तर त्याला धर्म कळाला, त्याला डेमोक्रेसी कळाली, हुवेर शूद्राज हे त्याला जर कळालं तर तो त्याचा अस्तित्वाचा एक भाग म्हणून हे करल. आणि पुढचा हा सगळा परिवर्तन किंवा हे सगळे धोके जर आपल्याला टाळायचे असते तर हा जो ओबीसी आहे हा समूह सर्वात मोठा आहे. आणि डेमोक्रेसी नंबरिंगला महत्त्व आहे. त्याच्यामुळे हा समूह किती अधिक पॉलिटिसाइज होतोय, किती अधिक स्वतःचं मत व्यक्त करतोय, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतोय, त्याच्यावर हा धोका आपल्याला टाळता येणे शक्य आहे. म्हणून आंबेडकरी मूव्हमेंट हा एक आशावाद आहे. कम्युनिझम हा तत्वानं बरोबर आहे, पण तो आता मास नसलेला एक पक्ष राहिलेला आहे. त्याला मासेसपर्यंत द्यावं लागेल. सोशलिस्ट जवळजवळ ते असं म्हणतात की आता हे संपल्याचं आहे, सिंकिंग हार्ड असं म्हटलं तरी चालेल, पण विचाराचे लोक आहेत त्यांचा परत मासेसचा. म्हणून मास तुम्हाला जर बरोबर उभा करायचा असला, कारण नेशनचं परत असं म्हटलं आहे नॅशनलिझमचं, दिस इज अ मास मूव्हमेंट. बाबासाहेबच म्हटलं नॅशनलिझम इज नॉट ओनली दिस. ते आहे, त्याच्यात आपल्याकडे भारतीय नॅशनलिझम हा परत वेगळा आहे, तो काही परकीय त्याच्यातून नाही. पण हा कसा आहे की हा वेगळा आहे आणि हा मास मूव्हमेंट आहे. म्हणजे कुणी गव्हर्न केलेला, इलाइट क्लासनं गव्हर्न केलं. म्हणून इथल्या बुद्धिजीवींनी, इथल्या मिडल क्लासनी अँटी ब्राह्मनिझम हा जर स्टँड घेतला तर हे संभाव्य धोके आपण टाळू शकतोय. त्याच्या तपशिलात मी जात नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी आपण बाहेर पडणार आहोत का, आणि आपण मासपर्यंत जाणार आहोत का. म्हणजे आपला परत एक प्रॉब्लेम असा झाला की इलाइट क्लास जे कुठले ऑलरेडी कन्व्हिन्स आहेत त्यांच्याच समोर बोलत असतात. म्हणजे जसं ते आंबेडकर जयंतीत होतात की आंबेडकर जयंतीमध्ये गेल्यानंतर जो ऑलरेडी कन्व्हिन्स मास असतो त्यालाच बाबासाहेब किती ग्रेट होतं हे सांगितलं जातं. ते तांड्यावर जात नाही, ते गावात जात नाही, आणि तो बौद्ध भिक्खू मारुतीच्या देवळात बसून बुद्धिझम सांगत नाही. तो परत जे बौद्ध झालेत, ऑलरेडी कन्व्हिन्स झाले, त्यांच्याकडेच जातो. तशी आपली कम्युनिस्टांची काय आणि समाजवाद्यांची काय आणि आंबेडकरवाद्यांची काय अशी गत आहे. जे कन्व्हिन्स झाले त्यालाच आपण सांगत असतो. म्हणून तुम्ही मास हरवलेले लोक आहात. मास जर तुमच्याबरोबर घ्यायचं असेल तर लेट अस टॉक टू मास मूव्हमेंट उभी केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की भारतीय जनता पर्याय दिला तर तो पर्याय स्वीकारते. प्रत्येक 10 वर्षानंतर गव्हर्नमेंट बदलण्याची एक प्रक्रिया आपल्याकडे होते, आपला मतदार कितीही अज्ञानी असला तरी. म्हणून या संभाव्य धोक्यांचा बाऊ करण्यापेक्षा या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी
मासेस आणि मासपर्यंत आपण जाऊया अशी एक अपेक्षा जर आपण केली तर आपण हा जो ब्राह्मणिझम आहे, आता परत तुम्हाला फारच याच्या भाषेत मी बोलणार नाही, शेवटचंच बोलतोय की आता याचं नेतृत्व हे चित्पावन ब्राह्मण नाही करत, ब्राह्मणांमधली उपजात हे कराडे ब्राह्मण करतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळे जर बघितलं तर हे कराडे ब्राह्मण आयडिओलॉजी चाललेली, यांना पाहिजे, सगळ्या ब्राह्मणांना नाही. त्यामुळं ब्राह्मण जन्मानं ब्राह्मण आहे तो शत्रू नाही, पण ब्राह्मणिझम मानणारा ओबीसी आहे तो सुद्धा आज आपला शत्रू आहे. या पद्धतीच्या आयडिओलॉजीनं जर आपण लोक तपासले तर मला वाटतं त्यांचा पराभव करणं आणि विजय होणं हे सुद्धा सहज शक्य आहे. थँक्यू व्हेरी मच.